हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. आज आहे गुरुपौर्णिमा. सो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी कोणी मला कधीही काहीही शिकवलं असेल लाईफमध्ये, ते सर्व माझे गुरुज आहेत. सो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अँड आज जसं मी सांगितलं तसं गुरुपौर्णिमा आहे. तसं आम्ही मेनली गुरुपौर्णिमा म्हणून तर नाही साजरी करत, बट ॲज अ बुद्धिस्ट आजच्या पौर्णिमेचं खूप जास्त महत्त्व आहे. सो मम्मी आल्यानंतर मी तुम्हाला सांगते की त्या पौर्णिमेचं महत्त्व काय आहे. सो जस्ट स्टे ट्यून. आज आपण काय काय करणार आहोत, लेट्स गो. ॲक्च्युली मम्मी दिवा लावून गेली होती, पण दिवा विझलेला आहे. दिवा इन द सेन्स मेणबत्ती. सो लेट्स आपण मेणबत्ती लावूया. सो आपली पूजा तर झालेली आहे. आता मम्मी ऑलरेडी पूजा करून गेली होती ॲक्च्युली, बट मेणबत्ती विझली. सो म्हणजे संपली ॲक्च्युली, आणि अगरबत्ती पण संपली. सो म्हणून मी लावली तिकडे आणि थोडीशी प्रार्थना केली, विच आय डोंट डू युजली, बट समटाइम्स आय डू. लेट्स गो. माझ्या मम्मीने काढली, बट मला नाही आवडली ती. माझ्या मम्मीला फक्त कासव काढता येतं. कासव. Today I'm going to do रंगोली. सो माझी अशी गोल इथे राणी गोल गोल पाणीवाली रांगोळी सुरू झालेली आहे. ओके, येस, आय एम गिविंग माय whole and soul for it after so many years. Here is my rangoli is ready. Not so that good, but yeah. So let's go. So माझी रांगोळी रेडी झालेली आहे. You wanna see? खूप वर्षानंतर मी रांगोळी काढली ॲक्च्युली. But it's okay. I like it. I love it. And see you next time. Oh my god, my mom is here. Look at her. Oh my gosh. Mom, आजच्या पौर्णिमेचं महत्त्व सांगशील जरा प्लीज? इकडे येऊन सांग जरा, असं नको सांगूस, असं समजणार नाही मला, प्लीज. माय मॉम इज हिअर. आजच्या पौर्णिमेचं महत्त्व सांगायला माझी मम्मी इकडे आलेली आहे. वेलकम मॉम. टेक इट अँड टेल अस. आजच्या पौर्णिमेचं महत्त्व. आज गुरुपौर्णिमा आहे, बट आजची पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा ही खूप महत्वाची पौर्णिमा आहे. परंतु आपल्या भारत देशामध्ये हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म, हिंदू धर्मानुसार गुरुपौर्णिमा म्हणतात आजच्या पौर्णिमेला, पण बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन बोलतात. म्हणजे आजच्या दिवशी तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी 5 भिक्खूंना धम्म सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन, म्हणजे त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तनचा सुरुवात केली. आणि एक वर्षावासामध्ये एका जागी बसून उपवास करतात भिक्खू संघ. तर त्याची आजपासून त्याची स्थापना आहे. आज धम्म जयंती पण म्हणतात आजच्या दिवशी. आणि आजच्याच दिवशी म्हणजे पंचभिक्खूंमधले एक भिक्खू अरहंत झाले त्यावेळेस बुद्धांचं ऐकून, म्हणून त्याला आज धम्मचक्र प्रवर्तन दिन पण बोलतात. आपण दसऱ्याला वगैरे बोलतो, दसऱ्याला 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन, ते नाही तर खरं धम्मचक्र प्रवर्तन दिन आषाढ पौर्णिमेला आहे. आणि ह्याला धम्म जयंती पण म्हणतात. आणि हा उपोषणमध्ये आता सध्या भारतामध्ये उपासक उपासिका या संघ पण हा उपोषण दिन साजरा करतात. आणि हे 4 महिने, वर्षावासाचे 3 महिने असतात. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन, म्हणजे असे 3 महिने ह्या पौर्णिमा असतात. या 3 पौर्णिमा आपण वर्षावास करतो. डन. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅपी गुरुपौर्णिमा मॉम. बाय. सो गॉट इट. व्हॉट्स द रिझन आज आम्ही पौर्णिमा का साजरी करतो? सो त्याचं रिझन तुम्हाला मिळालेलं आहे. जेवण बनतंय आतमध्ये, बघूया काय असणार आहे जेवायला. सो बाय फॉर नाव.
बाय. सो गाईज, माझ्या मम्मीने खीर बनवलेली आहे इकडे. माझी मम्मी वर्ल्ड बेस्ट खीर बनवते बाय द वे. आता तुम्हाला आवाज नाही येणार, इकडे वर खूप आवाज आहे. सो लेट मी ईट माय खीर. ओके, फॉर नाउ बाय बाय.